पुस्तिकेचा. का तर सर्व कहाण्या वाचायला आपला तिथपर्यंतचा प्रवास हा व्यवस्थित जात होता. इतर पेपरमध्ये इतर बातम्या वाचण्यापेक्षा पोलीस स्टॅम्प मधील ज्या आपल्या घडलेल्या काय कहाण्या आहेत त्या वाचण्यामध्ये खूप इंटरेस्ट वाटला. त्यावेळेला निश्चित पोलीस खात्यात नव्हतो, पण कदाचित त्या वाचण्यामुळेच पोलीस खात्यात आलो काय कोणास ठाऊक असं मला वाटतंय. असंच झालं मला वाटतं. ते आत्मचिंतन झालं आणि तिकडे जाण्याची ओढ वाढली आणि निश्चित कदाचित तेच आपल्या विधिलिखित असावं म्हणून भरती झालो. आतापर्यंत सेवा केली. पत्रकाराबरोबर माझे सर्व चांगले संबंध असतात. पत्रकार बंधूंना विनंती आहे की त्यांनी असंच समाजामध्ये समाजाचं भलं कसं होईल आणि शोषण कसं थांबेल यासाठी सर्वांनी काम करावं. पोलीस टाइम्स आणि भगवा टाइम्सला मी शुभेच्छा देतो. त्यांनी यापूर्वी जे काम केलेलं आहे यापुढे त्यांनी असंच उत्तरोत्तर चांगलं काम करावं आणि समाजाला एक वेगळी दिशा द्यावी अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. त्यांचं काम आहे ते आमच्यावर थोपवतात. 2 शब्द बोला. आजच्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स आणि भगवा प्रांत च्या वर्धापन दिनी मला या ठिकाणी बोलवलं, त्याचा सत्कार केला आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी प्रथम काळेसाहेब आणि दासरी साहेब यांचं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. पोलिसांना स्टेजवर बोलण्याचा अनुभव नाही, कोणाला नावाला जास्त बोलायचं करतो. काय जर थोडंफार पोलीस स्टेशनला 2 ठोकं द्यायला सांगत ते होते, पण इथे 2 शब्द बोलायचे म्हणले की आवाज येतो. पण तरी सुद्धा प्रयत्न. आज या व्यासपीठावर असलेले या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले आमचे मित्र लकडे साहेब, शिंगाडे साहेब, आमचे तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी, आमचे ट्रॅफिकचे अधिकारी आणि इतर सर्व मान्यवर, इंगळे साहेब आहेत, चुकून तिला बघितलं नाही, पण दलालीचे कार्यकर्ते, इतर सर्व त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित दिलेले सगळे वाचक वर्ग. तसं बघितलं तर पत्रकाराबरोबर मग थोडंसं अंतर जास्तच असतं माझं, जवळ होत नाही. कारण बऱ्याच अंशी असं होते की आता तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी सांगितले की काळेसाहेबांची पोलीस स्टेशनला जे असते गरगरीबांची मदत करण्यासाठी, पण काही गोष्टी अशा आहेत की असे पत्रकार खूप कमी आहेत ज्या हातावर मोडण्यासारखे आहेत, जे गरिबांना मदत करण्यासाठी निश्चित मनापासून धडपडतात. पण बरेच जण असे आहेत की उद्देश त्यांचा वेगळा असतो. त्यामुळे मी बऱ्याच अंशी थोडा 2 हात लांबच असतो. पण जोपर्यंत त्या माणसाचं उद्दिष्ट समोर लक्षात येत नाही तोपर्यंत आपण मदत करायची का नाही हा प्रश्न येतो. काळेसाहेबांच्या बाबतीत तसं नाही. काळेसाहेबांचा कालच एक प्रसंग आलेला होता, मला वाटतं परवा दिवशी, खडाजंगी. त्यांनी जे पुढे ज्या पद्धतीने आलं ते शब्द मला योग्य वाटले नाहीत. खडाजंगी झाली, त्यानंतर मैत्री झाली आणि मैत्रीनंतर आमंत्रण आलं. म्हटलं चला जाऊन येऊ आपण. मैत्री झाली तर जाऊनच येऊ. प्रत्येक जण निश्चितच पत्रकारिता हा समाजाचा 4था स्तंभ आहे. कायदा 3रा जरी असला तरी 4था स्तंभ हा पत्रकारिता आहे. आणि त्यांनी जर मनापासून काम करायचं ठरवलं तर निश्चितच आपल्या समाजामध्ये बदल घडून येऊ शकतो. पण आता एक असा प्रश्न पडलेला आहे की वाचक किती राहिलेत. वाचक म्हणण्यापेक्षा आपले व्हॉट्सअप काय युनिव्हर्सिटीलाच सगळे जॉईन झालेले आहेत. वाचक वर्ग कमी झाले. पूर्वी पोलीस टाइम म्हणजे आम्ही कॉलेजला असताना, आता ग्रामीण पोलिसांच्या वतीने आता SP साहेब येणार होते, बरेच बहुतेक येतील, पण सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने, तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने उमेश भाऊ काळे व त्यांच्या सर्व टीमला, महाराष्ट्र पोलीस टाइम्स व भगवा प्रांतला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याकडून अशाच प्रकारचं गोरगरिबांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं जे काम अविरत चालू आहे ते असंच चालू राहो
आणि आपण आम्हाला कायदेशीर मार्गदर्शनासाठी किंवा कायदेशीर मदतीसाठी नेहमी फोन करता. याच्यानंतर देखील केला तरी आम्हाला काही त्याची हरकत नाही. आणि उमेश भाऊ काळेंनी याच्या अगोदर देखील कधीच एखाद्या श्रीमंतासाठी फोन केला नाही किंवा एखाद्या मध्यस्थीसाठी कधी फोन केला नाही. तर मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या भगवा प्रांत साप्ताहिकासाठी आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय जवान.